बाहेर आहे. एसईओ चे टाइप किती असतात? तू सांग, तुझं नाव काय? हा, करण सांग, एसईओ चे टाइप किती असतात? रुपाली, ऑफ पेज, ऑन पेज, टेक्निकल. मेथड किती असतात रुपाली? व्हाईट हॅट एसईओ, ग्रे हॅट आणि ब्लॅक हॅट एसईओ. बरोबर. व्हाईट हॅट एसईओ काय असतो? व्हाईट हॅट एसईओ काय असतो? रूल्स अँड रेग्युलेशन हे फॉलो करतो. जे युजर फ्रेंडली कंटेंट राहतो, ज्यामध्ये आपण प्रॉपर कीवर्ड्स अँड डिस्क्रिप्शन लिहितो, हा, तो व्हाईट हॅट एसईओ. ब्लॅक हॅट एसईओ मध्ये आपण ओके, ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं? वी फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. आणि ते टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन टाकतो. सौरभ, तुम्ही सांगा, आवाज येत नाही तुमचा. पूर्ण तुम्ही सांगा. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि मी सांगतो. स्क्रॉलिंग काय असतं आणि इंडेक्सिंग काय असतं? किंवा तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला जातो, हाऊ गुगल किंवा सर, हॅलो. हा, बोला ना. तुम्ही जे विचारले होते म्हणजे एसईओचे टाईप, बट यांनी जे सांगितलं ते एसईओ, व्हाईट हॅट एसईओ आणि हे जे ब्लॅक हॅट एसईओ आहे त्याचा टेक्निक टाईप काय आहे का? हा, तेच मी सांगितलं. त्यांनी जे टाइप्स नव्हतं सांगितलं, मेथड सांगितले. आणि मेथड म्हणजे टाईप टेक्निक. तर त्यांचे ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ असणार ना. तर तुमचा आवाज येत नाही. तर एसईओ चे जे टाइप्स आहेत ना, ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल एसईओ. हा, आणि मेथड किंवा टेक्निक जे आहेत ना, ते व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट एसईओ. टेक्निक नसतात ना, टेक्निक एसईओ काय? करण्याची टेक्निक्स आहेत ना. हा, ते टेक्निक्स पण बोलू शकतात किंवा तुम्ही मेथड पण बोलू शकतात. हां हां हां, ठीक आहे. तर मी आता पहिल्यांदा काय करणार, एक वेबसाईट किंवा वेब पेजेस किंवा ब्लॉग मी क्रिएट करणार आणि त्याला रँकिंग करणार. पण तुम्हाला इथं क्वेश्चन असा येतो की हाऊ गुगल वर्क्स, गुगल कसं वर्क करतं? तर पहिलं तर काय, पण कोणती पण गोष्ट जर आपण तयार केली आणि ती जर गुगल वरती टाकली, तर गुगल त्याला ऍक्सेप्ट करतो का? तर गुगलच्या सर्च म्हणजे काय, आपण एखादा जर ब्लॉग क्रिएट केला आणि तो ब्लॉग काय केला, गुगल वरती आपण अपलोड केला, तर गुगलचा स्क्रॉलर काय करणार, त्याला स्क्रॉल करणार. गुगलचा स्क्रॉलर त्याला स्क्रॉल केल्यानंतर ती जी इन्फॉर्मेशन आहे ती ओरिजिनल आहे, डुप्लिकेट आहे, कॉपीड आहे का नाही, त्याच्या पॅरामीटर मध्ये बसते का नाही, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले का नाही, हे सगळं चेक करतो. आणि ते चेक केल्यानंतर ती सगळी इन्फॉर्मेशन उचलतो आणि त्याच्या सर्व्हर मध्ये टाकतो. गुगलचं सर्व्हर खूप मोठं आहे, सिलिकॉन व्हॅलीला आहे, त्याला 7 लेअरची सिक्युरिटी. आणि त्याच्यामध्ये असे सर्व्हर म्हणजे काय, वेअर हाऊस असतात, खूप मोठं असतं. आता बघा आपल्याकडे अशा कॅटेगरी किती, तर 5 लाख प्लस कॅटेगरी. फोल्डर आपण बोलू शकतो, जसं फाईल्स असतात. मग एक आता जर एक कॉलेजचं डिपार्टमेंट बघितलं किंवा कॉलेजचं सर्व्हर बघितलं, तर एका ह्याच्यामध्ये सिव्हिलचा डेटा असतो, एका ह्याच्यामध्ये कशाचा डेटा असतो, ENTCचा असतो, एका ह्याच्यामध्ये फायनान्सचा डेटा असेल किंवा जे पण ब्रँचेस असेल त्याचा डेटा असेल. तर गुगलवरती अशा किती टॉपिक्स असतील? मी जर गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग, तर डिजिटल मार्केटिंगची इन्फॉर्मेशन मला दिसेल. मी जर सर्च केलं डेटा सायन्स, मी जर सर्च केलं लव, तर लव रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन आपण गुगलवरती टाकतो, तर गुगलचं स्क्रॉलर त्याला स्क्रॉल करतो. आपण काय पाहतोय, स्क्रॉलिंग काय असतं आणि इंडेक्सिंग काय असतं. आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतोय की गुगल कसं वर्क करतं. तर गुगलचं काय करतं, पहिल्यांदा स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग असतं.
तर स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण डेटा गुगलवरती टाकतो त्यावेळेस गुगल त्याला काय करतं, स्क्राउल करतं. आणि ज्यावेळेस स्क्राउल करतं त्यावेळेस ते डेटाला उचलतं आणि ते सर्व्हरमध्ये टाकतं आणि सर्व्हरमध्ये अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. त्या फोल्डरमध्ये स्टोअर केला जातो आणि ज्यावेळेस एखादा युजर इथं गुगलवरती सर्च करतो आणि जर तो डेटा त्या रिलेटेड मॅच झाला तर तो काय होतं, ट्रिगर होतं इकडे. सर्च इंजिनवरती ट्रिगर होतं. मग सेम गुगलचं पण असंच आहे आणि बिंगचं पण असंच आहे, पण बिंगचं सर्व्हर वेगळं आहे, याहूचं सर्व्हर वेगळं आहे, गुगलचं त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाने रूल्स अँड रेग्युलेशन वेगवेगळे बनवले. पण जर तुम्ही गुगलचे जर रूल्स फॉलो केले ना तर 3 ते 4 सर्च इंजिन त्याच्यामध्येच कव्हर होतं. मग स्क्रॉलिंग म्हणजे काय, तर बघा मी जर गुगलवरती काय केलं, इथं क्लिक केलं, एखाद्या वेबसाईटवरती काय केलं, क्लिक केलं, हे अँटी क्लॉकवाईज फिरतंय, ह्याला बोलतात स्क्रॉलिंग. आणि ज्यावेळेस क्लॉकवाईज फिरेल ना, सॉरी हे क्लॉकवाईज फिरते, आता बघा कसं, एक स्टॉप झाल्यावरती डेटा फेच होऊन वरती येतो ना, तर हे झाली इंडेक्सिंग. इंडेक्स कुठं असते, नोटबुकला असते. मग 1 2 3 4 5 6 7 येतं. ज्यावेळेस आपला आता ही वेबसाईट आहे, ही जर एखादं पेज मी बनवलंय, ह्याला गुगल काय करेल, सगळं स्क्रॉल करेल, स्क्रॉल करून काय करेल, हा डेटा उचलेल आणि त्या सर्व्हरमध्ये टाकेल. मग हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतंय, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस किंवा आयटी सर्व्हिसेस मध्ये येतंय. मग आयटी सर्व्हिसेस रिलेटेडचं जे फोल्डर आहे तिथे टाकेल. मग त्यानंतर कोण येतं, इंडेक्सिंग वाला येतो. मग ह्या जो कंटेंट आहे ह्याला किती नंबर द्यायचा, सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती किती नंबर द्यायचा हे ते डिसाईड करणार. मग 15 नंबर द्यायचा, 25 नंबर द्यायचा, 35 नंबर द्यायचा, 45 नंबर द्यायचा, कोण डिसाईड करणार, इंडेक्स वाला. आणि स्क्रॉलिंग वाल्याचं काय काम आहे, जे पण इन्फॉर्मेशन आपण त्याच्यावरती टाकणार ना, तर हा प्रज्ञा बोला ना, डाऊट सर असेल तर तर हा इंडेक्सिंग जो नंबर देणार ना, हा तो नंबर कोणत्या बेसिसवर देणार ते? तो नंबर कोणत्या बेसिसवर देणार, तर तो रँकिंग फॅक्टरच्या बेसिसवरती देणार. नंबर किती देणार, 50 नंबर देणार का 1 नंबर देणार का 500 नंबर देणार का 5 लाख नंबर देणार का 5 कोटी नंबर देणार, हे कशाच्या बेसिसवरती देणार, रँकिंगच्या बेसिसवरती. म्हणजे जर मी आता इथं कोणता पण कीवर्ड सर्च करतोय तर मी त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन किती फॉलो केलेले येतं त्याच्यानुसार काय देणार, इंडेक्सिंग वाला त्याला नंबर देणार. मी इथं कोणतं पण सर्च केलं XYZ, इथं कोणती तरी इन्फॉर्मेशन येणार किंवा कोणती तरी वेबसाईट येणार. मग ह्याला 1 नंबरची रँकिंग दिली, ह्याला 2 नंबरची रँकिंग दिली, ह्याला 3 नंबरची रँकिंग दिली, ह्याला 4 नंबरची रँकिंग दिली. ही रँकिंग कोणी दिली, इंडेक्सिंग वाल्याने. आणि जोपर्यंत आता मी जर नवीन एखादं कोणती पण गोष्ट बनवली, कोणतं पण इन्फॉर्मेशन बनवली, कोणती पण वेबसाईट बनवली, कोणता पण ब्लॉग बनवला, कोणतं पण वेबसाईटचं पेज बनवलं आणि ते मी गुगलवरती काय टाकलं किंवा वेबसाईटमध्ये ऍड केलं, तर ते लगेच गुगलवरती दिसेल का, लगेच गुगलवरती दिसेल का, नाही दिसणार. कधी गुगलवरती दिसतं, ज्यावेळेस ते गुगल त्याला स्क्रॉल करेल त्यावेळेस, गुगलचा स्क्रॉलर त्याला स्क्रॉल करेल त्यावेळेसच काय नाही, त्याला गुगलचं स्क्रावलर बोलू शकतात किंवा रोबोट बोलू शकतात किंवा स्पायडर पण बोलू शकतात. तिन्ही पण सेमच येतं. तर तुम्हाला विचारतील व्हॉट इज गुगल स्पायडर, व्हॉट इज गुगल स्क्रावलर. तुम्हाला परत विचारतील इंडेक्सिंग पण काय असतं, तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. मग आपण काय करू आता, मी काय करतो, एक ब्लॉग क्रिएट करतो. ब्लॉग कसा क्रिएट करायचा, तर कुठे जायचं, ब्लॉग स्पॉटवरती जायचं. आणि आपण जे कालचे रूल्स अँड रेग्युलेशन पाहिलेत ना, ते ब्लॉगवरती इम्प्लिमेंट पण करायचे. मग आता मी इथं ब्लॉगर केलं, ब्लॉगर केल्यानंतर इथं क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर क्रिएट ब्लॉगवरती जायचं. आता ऑलरेडी माझा ह्याच्यामध्ये ब्लॉग आहे, तर मी नवीन ब्लॉग क्रिएट करतो. नवीन ब्लॉग क्रिएट करण्यासाठी जायचं कुठं, इथे जायचं, स्क्रॉल करायचं खाली. आता एका ईमेल आयडी वरती किती पण ब्लॉग क्रिएट होतात. मी इथं नवीन, तुमचं जर ईमेल आयडी असेल, डायरेक्ट लॉग इन केलं तर नवीन ईमेल आयडी वरती डायरेक्ट इथं टायटल लिहायला,
मग आपल्याला टायटल कशा रिलेटेड द्यायचंय, आणि आपल्याला ब्लॉग जर क्रिएट करायचं तर त्यासाठी एक काय करावं लागेल, निश क्रिएट करावं लागेल. निश म्हणजे काय, कॅटेगरी. मग कशा रिलेटेड मला इन्फॉर्मेशन जास्त येते, तर मी इथं लिहितो NMD, किंवा क्रिकेट रिलेटेड येते तर क्रिकेट अनालिसिस बद्दल मी काय करतो, इन्फॉर्मेशन देतो. नंतर नेक्स्ट करतो. नंतर इथं ऍड्रेस टाकायचा. ऍड्रेस म्हणजे काय, जे मी बोललो होतो की युजर फ्रेंडली URL असला पाहिजे तरच तुमचा ब्लॉग काय होतो किंवा वेबसाईट रँकिंग होते. मग ही वेबसाईट आपल्याला कशासाठी रँकिंग करायची आहे, क्रिकेटसाठी. मग लोक सगळ्यात जास्त काय सर्च करतात, मग एखाद्याला जर अनालिसिस पाहिजे तर क्रिकेट मॅच अनालिसिस. मग इथं मी टाकतो क्रिकेट मग इथं आता मला काय येतंय, मला एवढंच टाकायचं, पण दिस ब्लॉग युजर नेम इनव्हॅलिड बोलतंय. जोपर्यंत हे ऍक्टिव्ह नाहीये किंवा जोपर्यंत काय नाहीये, म्हणजे अवेलेबल नाही, ऑलरेडी कुणीतरी टेकन आहे, कुणीतरी ह्याच्यावरती ब्लॉक बनवलेला आहे. मग मी काय करणार ह्याच्यावरती, NMD अवेलेबल आहे का, येस. अवेलेबल असेल तर इथं कोणता मेसेज येत नाही, ह्याला सेव्ह करायचं. ठीक आहे. आता हा रुपाली, तुमचा काय क्वेश्चन आहे? जसं आता तुम्ही टायटल टाकलं क्रिकेट अनालिसिस आणि पुढे गेलो तर आपल्याला ऍड्रेस टाकावा लागतो, तर ऍड्रेस हा वेगळा टाकलेला चालेल का? जसं क्रिकेट अनालिसिस रिव्ह्यू किंवा क्रिकेट अनालिसिस अजून त्याच्या पुढे काही लावता येईल का? हो, तुम्ही इन काय केस म्हणता? ऑफ जर ते अवेलेबल नसेल तर आपण फक्त क्रिकेट रिव्ह्यू करून, म्हणजे असं काही करता येईल का त्याच्यामध्ये? हो, कोणता पण टाकू शकतात तुम्ही, काय पण टाकू शकतात, कोणता पण टाकू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे टायटल आणि ऍड्रेसला काही मॅच झालं नाही तरी चालेल? नाही झालं तरीच. मी आता बघा, पण मग पण त्या केसमध्ये जर मग जेव्हा आपण SEO करू त्याचं, तर तेव्हा अडचण नाही येणार का? कारण नाही. प्रत्येकामध्ये एक क्रिकेट हा एक मेन वर्ड आहे, निश आहे. सो हा SEO रँकिंग साठी मग हा आपल्याला फायदेशीर राहील का? हा, जर त्या रिलेटेड टाकलं तर बेटरच आहे. पण नुसतं टायटल, तुमचं जरी नुसतं ह्याच्या URL वरती पण रँकिंग होत नाही. तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि तुमचं कंटेंट पण चेक केला जातो रँकिंग करता. आणि तुम्ही किती बॅकलिंक त्याच्या रिलेटेड क्रिएट करतात त्या पण गोष्टी चेक केल्या जातात. आता मी इथं नाव टाकलंय क्रिकेट अनालिसिस, आणि मी काय नाव टाकलं, युजर फ्रेंडली URL मध्ये काय टाकलं, NMD, किंवा मी फक्त डॉट 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 @ असं जरी टाकलं, ते अवेलेबल असेल तरी पण तुमची वेबसाईट रँकिंग होऊ शकते. थोडासा वेळ जास्त लागेल पण ते रँकिंग होऊ शकते. तर URL तुम्ही काय पण टाकू शकता, पण ट्राय असा करायचा आहे तुम्हाला की त्या कीवर्डला जास्तीत जास्त लोक सर्च करतील, आणि तुम्हाला ते ब्लॉग कशासाठी रँकिंग करायचं आहे ते पण एकदा डोक्यात ठेवलं पाहिजे. आता मी इथं क्रिकेट अनालिसिस नाव टाकलंय, तर मी इथं NMD स्पॉट, किंवा NMD क्रिकेट अनालिसिस असं पण टाकलं असतं. नाव काय पण टाकलं तरी चालतं, फक्त ते 30 कॅरेक्टर. मला क्रिकेट अनालिसिस टाकायची काही गरज होती का, किंवा क्रिकेट अनालिसिस NMD जर टाकलं तर लवकर रँकिंग होईल, कारण तुमच्या ब्लॉगच्या नावामध्येच ते. आता पहिलं कसं होत होतं, मी आता पुढे गेल्यानंतर मी सांगतो की पहिल्या आमच्या वेळेस कसं करायचं माहितीये का. आता सपोज मी एखाद्याची डिजिटल मार्केटिंगची इन्स्टिट्यूट असेल, मग तो डोमेन काय परचेस करायचा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे.com. काय परचेस करायचा तो, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस .com किंवा .in असा जर त्यांनी काय केला, डोमेन घेतला, पण त्याच्या डोमेन मध्येच नाव काय आहे. जसं मी आता जर NMD सर्च केलं तर डायरेक्ट माझी वेबसाईटच 1 नंबरला येते. का 1 नंबरला येते, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी NMD नाव आहे त्या डोमेन. पण मग मी जर असं केलं ब्लॉग, मी डायरेक्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस .com ह्या नावाने जर मी काय केलं, ब्लॉग वेब URL बनवला, किंवा मी काय केला, नवीन डोमेन परचेस केला आणि त्याच्यावरती वेबसाईट बनवली, तर माझी दुसऱ्या दिवशी पण लगेच रँकिंग होईल. असं होत होतं, पण गुगलने नंतर अल्गोरिदम चेंज केले. तुम्हाला तिथे हेल्प होईल, पण अल्गोरिदम ते चेक केले, तर त्यांनी काय सांगितलंय, तर बाकीचे जे आपले रँकिंग फॅक्टर सगळ्यांनी फॉलोच केलेले पाहिजे, तेवढे ट्रॅफिक त्याच्यावरती आलंच पाहिजे,
तरच तुमची ती पण वेबसाईट राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे नाव मध्ये काहीच नाही, तुम्ही नाव काय पण टाका, प्रॉब्लेम येत नाही. क्रिकेट अनालिसिस हा माझा ब्लॉग क्रिएट झालेला आहे. त्याचं URL आपण वेगळं तयार केलेला आहे आणि तुम्ही रिव्ह्यू ठेवला असता तरी काय प्रॉब्लेम, फक्त तो अवेलेबल असला पाहिजे. आता हे तुम्हाला पोस्ट करायचं आहे, तर पोस्ट कसा करायचा, ह्याच्यातल्या काही लोकांचं झालेलं आहे, काही लोकांचं नाही झालेलं, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट सांगतोय. तर न्यू पोस्ट मध्ये गेलो मी. आता मला काय करायचंय, इथं टायटल द्यायचंय. मग मी टायटल कशासाठी लिहितोय, आता स्पोर्ट अनालिसिस करतोय, मग स्पोर्ट क्रिकेट अनालिसिस करतोय, मग मी इथं कबड्डी बद्दल लिहिलं तर चालेल का? मी फक्त क्रिकेटचाच ब्लॉग लिहिलाय तर क्रिकेट बद्दलच इन्फॉर्मेशन असावं, नाहीतर इरिलेव्हंट ब्लॉग होईल. मग मी आता टाकतोय इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज क्रिकेट मॅच अनालिसिस. मग इथं मी टायटल काय देणार, इंडिया कोणती मॅच चालली आता मला पण माहित नाही, वेस्ट इंडिज सेकंड बरोबर आहे. मग आता इथं मला काय लिहायचंय, हेडलाईन लिहायचं. हेडलाईन काय लिहिणार, सेम हेच लिहिणार. बोल्ड करायचंय, नंतर एंटर केलं. आता इथून इन्फॉर्मेशन चालू करायचं, कोणत्या ग्राउंडवर चालू होणार आहे. आता मी जर काय केलं, गुगलवरती हाच कीवर्ड सर्च केला तर मला ऑलरेडी काय दिसतील, ब्लॉग दिसतील, कोणीतरी लिहून ठेवले असतील. गुगलवरती गेलो, त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन एंटर केली. आता इथं तर काय होतंय, ESPN वाल्यांनी काय केले, ऑलरेडी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली आणि ती जर मी कॉपी करून जर माझ्या वेबसाईट मध्ये टाकली तर काय होईल, हीच इन्फॉर्मेशन मी काय करतो, कॉपी करतोय. दिसतंय, हीच इन्फॉर्मेशन मी काय करतो, कॉपी करून त्या वेबसाईट मध्ये टाकतोय. तर माझा ब्लॉग रँकिंग होईल का प्रज्ञा? प्रज्ञा नाही का, नाही रँकिंग होणार, कारण गुगलचं कंटेंट कॉपीड कंटेंट चालत नाही. आणि मग मला मग आता अशा केसमध्ये काय करायचं, पूर्ण ऋषी रेड्डी खाली सोर्स सोर्स किंवा क्रेडिट लिहिलं, म्हणजे त्यांचं नाव लिहिलं ESPN कडून घेतलाय आपण हा कंटेंट, किंवा 10 स्पोर्ट्स कडून घेतलाय, तर आपल्याला ब्लॅक हॅट किंवा असं स्पॅम मध्ये नाही टाकलं. पण आपला अल्टिमेट गोल काय आहे, की की गुगल तो वरती ब्लॉग रँक व्हायला पाहिजे. हा रँक व्हायला पाहिजे. आता जसं की आपण युट्यूब वरती कंटेंट टाकलं तर आपण काय करतो, क्रेडिट देतो. मग आता ज्यावेळेस गुगल काय विचार करेल, ऑलरेडी हे तर ESPN वाल्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे प्रायमरी सोर्स कोण आहे, ESPN वाले. मग ह्याची वेबसाईट आपण डायरेक्ट 10 लाख नंबरला आपण हे करू, कारण ESPN वाल्यांचं काय केलं, त्यांनी कॉपी केलेलं आहे. मग लोक ESPN वाल्यांचं वाचतील का आपलं वाचतील? सगळ्यांना समजलं का? मग गुगल कोणत्या कंटेंटला जास्त प्रायोरिटी देतो, कंटेंट तुमचा युनिक असला पाहिजे. मग दुसऱ्याच गुगलचा कंटेंट कॉपी केलाय तुम्ही, दुसऱ्या एखाद्या वेबसाईटचं कंटेंट कॉपी करून तुम्ही स्वतःच्या वेबसाईट मध्ये टाकतात, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. मग लँग्वेज मध्ये पण फरक असले पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा मोठा पण कंटेंट पाहिजे. ESPN जर 10,000 लाईन लिहिलेला असेल तर आपण 11,000 लाईन लिहिलेला पाहिजे. तर मग आपल्याला जर दुसऱ्या जर वेबसाईटचं कंटेंट करून जरी ब्लॉग लिहायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे टूल लिहिले पाहिजे. आता काय काय लोक त्यांना इंग्लिश लिहिता वाचता येत नाही, मग ते लोक काय करतील, ब्लॉग लिहिणार नाहीत का, लिहिणार. मग त्यांनी कसं लिहायचा, आता जी वेबसाईट 1 नंबरला रँकिंग होती तिचा वेबसाईटचा कंटेंट कॉपी करायचा आणि तो कंटेंट जसा आहे तसा नाही टाकायचा. तर त्यासाठी एक वेगळा टूल यूज करायचा, त्याचं नाव काय आहे, सगळ्यांना समजतंय काय नाव आहे त्याचं, टर्बो आर्टिकल स्पिनर. टर्बो आर्टिकल स्पिनर मध्ये जायचं, रिरायटर
ह्याच्यावरती तुमचं काय करायचा, कंट्रोल V करायचा. हाच कंटेंट आहे आणि ह्याला स्पिन करायचं. आता इथं बघा, द पिच फॉर द सेकंड अँड फायनल टेस्ट बिटवीन इंडिया अँड वेस्ट इंडिज ॲट द अरुण जेटली स्टेडियम इन दिल्ली फ्रॉम ऑक्टोबर 10. आता ही डेट चेंज होणार का? किती पण स्पिन केला तरी ग्राउंड चेंज होईल का? अरुण जेटली ग्राउंड वरतीच होणार आहे, पण ती लिहिण्याची पद्धत असते ती चेंज होणार आहे. द पिच फॉर द सेकंड अँड फायनल टेस्ट बिटवीन इंडिया. आता हे सेंटेन्स तुम्ही लक्षात घेतलं, इथं कॅप्चा टाकायचा, कॅपिटल A 48R6. नंतर काय केलं, स्पिन केलं. वाव, सक्सेसफुली स्पिन झाला. आता खाली बघा तुम्ही किंवा इथेच बघा, ह्याच्यातच चेंज झालाय. काय लिहिले आता, पहिलं सेंटेन्स चेंज झालं का? काय होतं तिथं, द पिच फॉर द सेकंड अँड लास्ट टेस्ट होतं, पण आता इथं काय केलंय, वन अँड एव्हरी लास्ट टेस्ट बिटवीन इंडिया अँड वेस्ट इंडिज ऑन द अरुण. पहिलं काय होतं, तर फक्त थोडस चेंज झालेलं आहे, म्हणजे लिहिण्याची पद्धत फक्त चेंज झाली. मिनिंग पूर्ण थ्रू आउट पॅराग्राफ सेमच आहे, फक्त काय झालेलं आहे त्याच्यातले सिमिलर. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, अ ब्युटिफुल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस अँड गोइंग टू NMD क्लासेस. आता ह्याला जर आपण टर्बो आर्टिकल स्पिनर वरती जर स्पिन केलं तर ते सेंटेन्स कसं होईल, गर्लला दुसरं नाव काय आहे, गर्लला मुलगीला सिमिलर वर्ड काय असेल, गर्लचं दुसरं सिमिलर वर्ड काय असतो, लेडी पण बोलू शकतो. आणि ब्युटिफुल, ब्युटिफुलला सिमिलर वर्ड काय, चार्मिंग आहे. अजून काय, अट्रॅक्टिव्ह आहे. अजून काय सिमिलर वर्ड ब्युटिफुलला, काय बोलले, प्रिटी आहे. मग असं पण होऊ शकतं, अ ब्युटिफुल गर्लच्या ऐवजी अ प्रिटी गर्ल किंवा अ प्रिटी लेडी हॅव्हिंग अट्रॅक्टिव्ह फेस अँड गोइंग टू NMD इन्स्टिट्यूटच्या ऐवजी क्लासेस पण होऊ शकतं, किंवा ऑर्गनायझेशन पण होऊ शकतं. तर फक्त एवढंच चेंज होणार, पण मिनिंग सगळं सेमच राहणार आहे, पण लिहिण्याची पद्धत बदलणार. मग हे टर्बो आर्टिकल्स मध्ये स्पिन केलंय. आता ह्याला काय करा, कॉपी करा. अजून ह्याच्यामध्ये चेंज होईल, जसं पहिलं ओरिजिनल आहे तसं नाही, ते पूर्ण चेंज होणार. आणि मग आता बघा, पहिले जर मी तर आता कुठं डुब्ली चेकरवर काल शिकवलं होतं, तिथं जर मी चेक केलं असतं तर तिथं पूर्णपणे 100% कॉपीड कंटेंट आला असता. पण आता जर हा कंटेंट जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला कुठेच कॉपी कंटेंट येणार नाही. हे टाकलं. आता ह्याच्यामध्ये इमेजेस पण टाकायचे, मग इमेजेस कशा टाकायच्या, खाली गेलो आणि इमेजेस मध्ये जायचं, अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर, ब्राउज मध्ये जायचं. आता माझ्याकडे नाहीये तर मी कोणतं घेतो, हेच घेतो. फक्त तुम्हाला माझं काम काय, प्रोसिजर शिकवणं, बरोबर आहे का प्रोसिजर शिकवणं, हे माझ्याकडे आहे. तुम्हाला ह्याला मोठं करायचंय, ह्याच्यावरती क्लिक करा, साईज दिसते इथं, स्मॉल मीडियम लार्ज, तर तुम्ही करा, करता येईल सगळ्यांना. आता नंतर काय करायचं आपल्याला, त्याच्या रिलेटेड घ्यायची, पण माझ्याकडे इमेज नाहीये त्याच्या रिलेटेड, इंडिया वर्सेस पाकिस्तान ते वेस्ट इंडिज आहे, तर ती इमेज एक तर तयार करा. तुम्ही कशी तयार करायची माहिती का तुम्हाला, रुपाली तुम्हाला माहिती का, व्हिडिओ टाकला तरी चालेल, काय पण टाका. आपले वेबसाईट म्हणजे काय किंवा ब्लॉग म्हणजे काय, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. रुपाली तुम्हाला ह्याची इमेज तयार करता येईल का, वेस्ट इंडिज आणि इंडियाची कशी तयार करायची माहिती आहे तुम्हाला, एकतर कॅनवा वरून करा, गुगलचे फोटो घ्यायचे आणि कॅनवा मध्ये काय करायचं, एडिट करायचे. किंवा दुसरं काय करा, तुम्ही आयडिओग्राम शिकवले तुम्हाला, नाही शिकवलं, 5 सेकंदामध्ये सांगतो, डायरेक्ट आयडिओग्राम
ऑनलाईन टूल हे ह्याच्यामध्ये जा आणि त्याला प्रॉम्प्ट टाका किंवा चॅट जीपीटी वरती जा आणि त्याला प्रॉम्प्ट टाका. आता इथं काय टाकायचंय, क्रिएट इमेज, इमेज नाही आपल्याला बॅनर बनवायचा आहे. इंडिया रेशो काय ठेवायचा आहे हे तुम्ही खाली सिलेक्ट करा. कोणता रेशो करायचा आहे, 1:1 करायचा आहे, 1:3 करायचा आहे, कसा करायचा आहे, मला 1:1च करायचा आहे. कलर कोणता ठेवायचा आहे, विथ प्रीमियम लुक, तुम्ही जसं प्रॉम्प्ट टाकणार ना तसं ते बनवणार आहे. आणि तिथं पण टाकायला पाहिजे युजिंग 2 कॅप्टन्स, मग कॅप्टनचं फेस पण त्यांनी डिटेक्ट केलं असतं आणि आपले इंडियन कॅप्टन आणि त्यांचा कॅप्टनचा फोटो. प्रॉम्प्ट एकदम छोटा टाकलाय फक्त तुम्हाला समजण्यासाठी. समजलं? आले का एवढे भारी पोस्टर? नाही, कॉपीराइट मध्ये कसं येणार? आणि हे तुम्ही इमेज वेबसाईट मध्ये पण टाकू शकता. काहीच नाही होणार, कॉपी नाही होणार. कॉपी कधी कंटेंट जर तुम्ही तुमची दुसऱ्याच्या वेबसाईट वरला कॉपी केला तर. हे जनरेटिव्ह ईएम आहे, तर जनरेटिव्ह एआय यूज केले नाहीत. हे काय करतात आता बघा, जनरेटिव्ह एआय म्हणजे काय, सपोज मी जर काय सांगितलं एक कॅट बनवून द्या, मग ते काय करतं, गुगल वरती भरपूर कॅटचे इमेजेस आहेत, मग ते 50 ते 60 कॅटला ऑब्झर्व करतं. एकाचे डोळे घेईल, एकाचे कान घेईल, एकाचे नाक घेईल, एकाचे केस घेईल, एकाचे पंजे घेईल आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडं का होईना काहीतरी डिफरंट असेल आणि थोडं का होईना काही डिफरंट असेल तर त्याला कॉपीराईट लागत नाही. आता असे पण काय, जसं की संदीप महेश्वरी, त्याचा 2-3 करोडच्या महिन्याला टर्नओव्हर आहे महिन्याला, बरोबर आहे. कशामधून कमवतो, त्याचे एक स्वतःची साईट आहे. कोणती साईट आहे, इमेज बाजार. मग तिथं लोक येतात आणि तिथे इमेज काय करतात, परचेस करतात. 1 करोड, 2 करोड, 15 करोडला पण एक इमेज विकतो तो. तिथून पण रेव्हेन्यू जनरेट करतो. नंतर दुसरा रेव्हेन्यू त्याचा कोणता, त्याच्या वेबसाईट वरती जेवढे लोक येतात, त्याच्या ब्लॉग वरती जेवढे लोक येतात, म्हणजे त्याचे दररोजचे 11 लाख लोक येतात. दररोजचे किती ट्रॅफिक आहे त्याच्या वेबसाईटला, एव्हरीडे 11 लाख. मग एका महिन्याचे किती, आणि एका व्ह्यूजला त्याला $0.08 भेटतात. मग त्यांना ट्रॅफिक, आता बिग बिलियन डे होता माहिती ना. मग अमेझॉन फ्लिपकार्ट काय करतं, की तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ऑफर भेटणार आहे, 1 रुपयाला आयफोन भेटणार. असं बोलतं का, ऐकलेत का अशा ऑफर? भेटतो. मग इंडियामध्ये 140 करोड लोक आहेत, त्याच्यातले 50 करोड लोक काय करतात, त्या वेबसाईट वरती व्हिजिट करतात. मग 50 करोड लोक जर त्या वेबसाईट वरती आले तर त्यांना एका व्हिजिटला किती पैसे भेटतात त्या वेबसाईट वाल्यांना, आणि त्या वेबसाईट वरती लोक आले तर त्यांची रँकिंग पण होणार आहे. मेन अल्टिमेट टार्गेट काय, ट्रॅफिक आणणं. मग तुम्ही ट्रॅफिक कसं आणतात हे इम्पॉर्टंट आहे का आपल्याला, तुम्ही कसं पण आणा पण तिथं वेबसाईट वरती ट्रॅफिक आणा. मग त्याच्यामुळे ते काय करतात, आणि दुसरं त्यांचा एका ह्याच्यामध्ये 3 ते 4, एक मोबाईल कितीला भेटतो, 70-80 हजार रुपयाला, आयफोन 16, 15 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाला. आणि मग अशा 2-3 लोकांना फक्त देऊन टाकला, पण ते जे ट्रॅफिकचे पैसे येणार आहेत ते किती कोटीमध्ये जाणार आहेत त्यांचं. तर म्हणजे काय म्हणतात, ते हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. तर ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुम्ही काय करा, सगळ्यांना तर म्हटलं का आता ती इमेज मला इथे टाकायची, मी ब्लॉग मध्ये जातो.
काय झालं? कंटेंट चेंज करायला हा मग ते लिहून घ्यायचं. नोटबुक कशाला दिली देवाने? त्याच्यात जर हे टाकलं तर काय? इमेज टाकलं तर ते चेंज करता होतं त्याच्यात कशामध्ये? कंटेंट चेंज करायचं हा इमेज टाकलं तर ते चेंज होतं. इमेज कशी चेंज होईल? इमेज नाही चेंज होत, कंटेंट चेंज होतो. इमेज नाही चेंज होत त्याला. आता मला हे रिमूव्ह करायची, तर रिमूव्ह कसं करायचं? राईट क्लिक करायचं आणि तिथून पण रिमूव्ह करू शकता. दिसते का कटचं बटन? गेली का? मला परत दुसरी इमेज टाकायची. अपलोड. पोस्ट केल्यानंतर आपण कधी चेंज करू कधी पण चेंज करू शकतो. वेबसाईट सारखंच आहे. वेबसाईट पण आयुष्यात कधी पण चेंज करू शकतो. आलं का हे? ह्याला मोठं करायचंय. पण सरांनी काय सांगितलं होतं की त्याला हेडलाईन आणि टायटल दिलं पाहिजे. मग दिलंय का आपण हेडलाईन? हा हेडलाईन आहे आणि तो किती कॅरेक्टरचा असला पाहिजे? हेडलाईनलाच H1 टॅग बोलतात आपण. H1 टॅग एकच असला पाहिजे एका वेबसाईटमध्ये. मग इथं मी काय, हा पॅराग्राफ आहे, ह्याला H1 टॅग मध्ये म्हणजे मेजर हेडिंग आहे ना त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. तुम्ही जर ते तसंच ठेवलं असतं तर आयुष्यभर पण रँकिंग होतं. आता मी इथं काय केलं, ठेवलंय H1 टॅग झाला हा आणि खाली कंटेंट टाकला. बस एवढा ब्लॉग क्रिएट करून आपण घेऊ. तुम्हाला एक दोन गोष्टी समजल्या. एक तर ब्लॉग कसा क्रिएट करायचा आणि ह्याला काय करायचं, प्रिव्ह्यू मध्ये जा किंवा डायरेक्ट पब्लिश कर. कोण काय बोलणार आहे का आपल्याला? डायरेक्ट मी काय केलं, पब्लिश केलं. ब्लॉग दिसायला चांगला दिसत नाही. मग सरांनी काय सांगितलं होतं, जे सुंदर मुली असतात त्यांचेच फॉलोअर जास्त असतात. म्हणजे जी गोष्ट दिसायला चांगली असते तिथेच लोक काय करतात, त्याच्याकडे जास्त पाहत राहतात. तर मग आपला ब्लॉग चांगला दिसत नाही. मग दिसण्यासाठी त्याला काय करावं लागते, चांगला ड्रेस घालावा लागेल, म्हणजे चांगली थीम लावावं लागेल. तर थीम कशी लावणार आपण? थीम कशी लावणार? ब्लॉग कोणते कोणते? आपल्याला प्रोफाईलचं काय घेणं नाही, आपण परत ब्लॉग मध्ये इथं ब्लॉग मध्ये दिसतंय. काय करतो मी आता, ह्याला नवीन ड्रेस घेतो. कुठून घ्यायचा ड्रेस? म्हणजे काय, थीम. थीम मध्ये जायचं आणि कोणती थीम त्याला चांगली भेटते, कोणती चांगली आवडते तुम्हाला? आवडली का ह्याच्यातली कोणती? डॉग मला आवडतो म्हणून मी डॉगची थीम आणि ह्याला पहिल्यांदा प्रिव्ह्यू करून पाहतो. आता चांगलं वाटतंय, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे. अप्लाय करा. झालं. कस्टमाइज करायची. तुम्ही जर एक ग्राफिक डिझायनर असेल तर तो UX डिझाईन करतो, तर इथून कस्टमाइज मध्ये जाऊन तुम्ही अपलोड पण करू शकता. तुम्ही बनवा आणि इथून अपलोड करा, असं पण करू शकता. आता हे चांगलं दिसतंय तर राहू द्या. झालं, चांगला दिसतोय हा ड्रेस. अजून काय करायचं, दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. नंतर ह्याला इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज मॅच अनालिसिस पण लिहिलेलं आहे. हेडलाईन मुळे तो रँकिंग पण होईल. पण आता आपल्याला ह्याचं काय, नुसतं आपण पहिल्यांदी गोष्ट काय, मार्केटिंगची डेफिनेशन पाहिली होती, क्रिएटिव्ह, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स. कुणाला ह्याची गरज आहे? जे लोक ना ह्या मॅच बद्दल अनालिसिस करायचं, ते गुगल वरती सर्च करतील, त्यांच्या राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे क्रिएट केलंय, आता फक्त एक्सप्लोर करायचं बाकी. एक्सप्लोर कधी होणार? जर तो व्हायरल झाला तर. व्हायरल करण्यासाठी आपल्याला SEO करावा लागतो. गुगल वरती सर्च केला तर तो रँकिंग झाला पाहिजे. आता मी जर हा ब्लॉग, जर हे ब्लॉग कशासाठी सांगतो मी, जर आता हा ब्लॉग क्रिएट केला की लगेच आज गुगल वरती दिसेल का? उद्या दिसेल का गुगल वरती? का नाही दिसणार उद्या?
मग कशाला लिहिलंय? आणि तू दिसत ना रँकिंग हा, माझं म्हणणं की गुगल वरती दिसेल का? अनिकेत दिसेल का? आपण चेक करतो. कधी दिसेल? जोपर्यंत गुगलचा स्क्रावलर ह्या ब्लॉग वरती येत नाही. मग गुगलचा स्क्रावलर आलाय का नाही हे कसं चेक करायचं? सर्च कन्सोल मध्ये सर्च कन्सोल मध्ये. परफेक्ट. सर्च कन्सोल मध्ये तुम्ही चेक करू शकता गुगलचा स्क्रावलर इथं आलाय. आता दुसरं काय, कधी कधीच गुगलच्या स्क्रावलरला कामं जास्त असतात. तुमच्यासारखं मोकळा आहे का तो? आहे का? त्याला भरपूर सारे लाखो करोडो वेबसाईट दररोजचे बनतात, पेजेस बनतात, ब्लॉग बनतात. मग तो कुठं कुठं व्हिजिट करेल? मग तो जर नाही आला किंवा तुमचं जर एवढा हे नसेल, जर तुमच्या वेबसाईट वरती किंवा ब्लॉग वरती नाही आला, तर मग आपल्याला त्याला इन्व्हाइट करावं लागतं. आणि ते इन्व्हाइट कुठून करायचं? तर सर्च कन्सोल. काल जे लोक होते त्यांना समजलं असेल. काल म्हणजे दुपारच्या बॅचचे. तुमच्या बॅच मध्ये पण होणार आहे, टेन्शन नका घेऊ. आता इथं इंडियावरती ते टाकलंय आणि आता याला मी व्ह्यू केलेले, तर माझा ब्लॉग क्रिएट झाला. पण आता इथून सुरू होतं आपलं एसईओ. हा ब्लॉग रँकिंग होईल का? तू सांग, तुझं नाव काय? योगेश. योगेश. रँकिंग होईल का हा? होईल बोलतोय. ठीक आहे, आपण दुसरं कोणाला विचारू? तेजस, हा ब्लॉग रँकिंग होईल का? सौरभ आहे रँकिंग होईल का? रिषभ, रुपाली, तुम्ही सांगा. पहिले आपल्याला ब्लॉगचं URL सर्च कन्सोलला टाकावं लागेल, ते इंडेक्स मध्ये टाकावं लागेल. आणि त्यानंतर ते आफ्टर 24 अवर्स नंतर ते रँक रँक नाही, पहिले इंडेक्स होईल ते आणि मग त्यानंतर रँक होईल. हा, आणि आपल्याला ब्लॉग मध्ये हायपरलिंक्स वगैरे आपण दिल्या आणि अजून त्याला क्रिएटिव्ह केलं तर तो रँक होईल लवकरात लवकर. म्हणजे जसं H1 टॅग, H2 टॅग. आता बघा, त्यांनी जसं सांगितलं की काय करा माहितीये का, आधी ह्याचं URL कॉपी करून तुम्ही काय करा, इन्व्हाइट करा गुगलला. पण जर मी इन्व्हाइट नाही केलं तरी रँकिंग होईल का? येस. मग नॅचरल प्रोसेस काय असते, म्हणजे आपण नुसतं एक ब्लॉग क्रिएट करून ठेवायचा आणि ब्लॉग क्रिएट करून ठेवला तर गुगल नवीन जी गोष्ट क्रिएट झालेली आणि गुगलवरती आलेली ना, तर 70% चान्स आहे की गुगलचा स्क्रॉलर तिथे येईल. 24 तासाच्या आतमध्ये गुगलचा स्क्रॉलर येतो आणि तो स्क्रॉल करतो आणि ते स्क्रॉल केल्यानंतर तो त्याला जो डेटा आहे तो काय करेल, सगळा कॉपी करेल आणि हा त्याच्या सर्व्हर मध्ये पूर्ण टाकेल. पण ही तो कोणती फाईल मध्ये टाकेल? इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज सेकंड मॅच अनालिसिसचे एक फोल्डर असेल. मी एकटाच पंडित नाही जो ह्याच्याबद्दल लिहितोय, असे लाखो करोडो लोक ह्या मॅच बद्दल लिहिणार आहेत. आणि मग एक नंबरला जर कोणी सर्च केलं तर त्याच्यामध्ये कोणाची वेबसाईट एक नंबरला येईल? तर ज्या वेबसाईटला इंडेक्सिंग एक नंबर दिली. आणि ते इंडेक्सिंग कशावरती दिली जाते? तर ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे, ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त बॅकलिंक येतं आणि ज्या वेबसाईटची क्वालिटी चांगली, तर म्हणजे जे रूल्स अँड रेग्युलेशन ज्यांनी फॉलो केलेले त्यांनी. समजलं? मग तुम्हाला आता लगेच डायरेक्ट गुगलच्या कन्सोल वरून जाऊन इन्व्हाइट करायची गरज नाही. आणि दुसरी पण एक आपल्याकडे पद्धत आहे जी इन्व्हाइट फक्त गुगलच्या आता सर्च कन्सोल फक्त गुगललाच इन्व्हाइट करायचंय का आपल्याला? बिंग आहे, याहू आहे, इंटरनेट आर्ची आहे, बायडू आहे, यांडेक्स आहे. आपला जो ब्लॉग आहे हा पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये दिसला पाहिजे. मग आता आपल्याला ह्याचा URL काय करायचा आहे? सबमिट करायचा आहे. तर फ्री सबमिशन साइट्स म्हणून येतं, तर तिथे जाऊन हा ब्लॉग काय करायचा? सबमिट करायचा. जर तुम्हाला सगळीकडे जर इंडेक्सिंग किंवा स्क्रॉलिंग करायचं असेल तर. समजलं? ते मी एकदा करून दाखवतो, पण पहिले ते आपल्याला आता एसईओच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करू. मी रुपालीला विचारलं होतं की रुपाली ही वेबसाईट रँकिंग होईल का? आपण जे रूल्स अँड रेग्युलेशन पाहिले त्याच्या बेसिसवर. तू सांग, का नाही होणार? हा URL बनवलाय मी, व्यवस्थित आहे URL. हा, तू सांगितलं, सरांनी सांगितलं की युजर फ्रेंडली URL पाहिजे, तर युजर फ्रेंडली URLच आहे. हा, दुसरं अजून काय बघणार तू? तुम्ही सांगा, अजून काय चेक करणार? ते कंटेंट कॉपी का ते बघणार. तर कंटेंट कॉपी का ते, पण कंटेंट तर आपण टर्बो आर्टिकल वरती स्पिन केलंय, त्याच्यामुळे तो पण कॉपी नाही. अजून काय चेक करणार? त्याचा त्याचा इंडेक्सचा
H1 टॅगचा त्याचा क्रायटेरिया म्हणजे ते वर्ड्स लिमिट आहे. हा ते 30 to 50 कॅरेक्टर आहे का ते चेक करणार. अजून काय करणार. हा आता जो हा कंटेंट आहे तो मोर देन 800 वर्ड आहे का ते चेक करणार. त्याच्यानंतर अजून काय चेक करणार. आता आपण SEO च जर करणार म्हटलं, हा ब्लॉग पब्लिश केला तर ह्याच्यामध्ये पहिली तर गोष्ट काय करायची, ह्याचा लोडिंग टाइम किती आहे ते चेक करायचं. 3 सेकंदापेक्षा खाली असला पाहिजे. दुसरं काय चेक करणार मी, हा जो कंटेंट आहे तो मोर दॅन 800 वर्ड आहे का. आणि आता मला याचं ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO करायचंय. तर मला ऑन पेज SEO जर करायचंय तर ऑन पेज SEO कसं करतात राऊत, प्रज्ञा. ऑन पेज SEO मध्ये काय काय येतं अनिकेत. H1 टॅग येतो. H1 टॅग येतो. मग H1 टॅग तर मी दिलेला आहे. काय नाव दिलेले, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज टेस्ट अनालिसिस. हे H1 टॅग दिले. कशामुळे कॅन्सल झाली मीटिंग. कोणी तिकडे जॉईन केलं होतं का दुसरं नवीन. कोणी जॉईन केलं होतं का तिकडे दुसरीकडे ह्याच मेलनी सेम. कधीपासून नव्हते तुम्ही. कधी नव्हते तुम्ही. आता येते ना आवाज. दर्शन शेडगे. हा तर मी काय सांगत होतो तुम्हाला, स्क्रीन दिसते ना आपली मीटिंग मध्येच ते कोणीतरी जॉईन केल्यामुळे गेली होती. हा तर बघा आता ही वेबसाईट रँकिंग, हे ब्लॉग रँकिंग होईल का नाही, तर ह्याचे रँकिंग फॅक्टर काय आहेत. आपल्याला ऑन पेज SEO करायचं तर ऑन पेज SEO मध्ये काय काय येतं राऊत. ऑन पेज SEO मध्ये काय काय येतं. प्रज्ञा तुम्ही सांगा. ऑन पेज काल मी काय शिकवलंय, ऑन पेज SEO मध्ये काय शिकवलं मी तुम्हाला. आता ही असाच ब्लॉग रँकिंग होईल का, ह्याला टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन. ऑन पेज SEO म्हणजे काय, ह्याला टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन. मग आता प्रज्ञा तुम्ही सांगा किंवा राऊत आहे का. सौरभ तुम्ही सांगा. शुभम आवाज नाही का येत. ऑन पेज मध्ये तर आपला कीवर्डचा योग्य वापर आपल्याला करावा लागतो. जे प्रॉपर कीवर्डचा वापर करावा लागतो आपल्याला. त्याच्यानंतर आपली कंटेंटची क्वालिटी कशी आहे. मग मला तुम्ही सांगा आता ऑन पेज SEO करायचं म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन टाकायचंय तर ते कुठं टाकायचं प्रज्ञा. मेन हेडिंग मध्ये वगैरेच टाकणार ना आपण सगळं. बरं मला तुम्ही सांगा, ह्या वेबसाईटचे ऑन पेज SEO केले का आपण, ह्या ब्लॉगचं ऑन पेज SEO केले का. नाही केलं. मग कसं करायचं ते सांगा. आपण हे करायला लागेल, पोस्ट करायला लागेल, कॅम्पेन वगैरे करायला लागेल. नाही पोस्ट केले ना आता. हा बघा पोस्ट केलेले, पब्लिश पण केलेले. मला आता तुम्ही सांगा की ह्याचा SEO करायला मी तुम्हाला दिला ह्या ब्लॉगचा, किंवा मी तुम्हाला एखादी वेबसाईट दिली तर तू सांग कसं करा. तुला विचार पडला होता रात्री परवा दिवशी म्हणून मी काल नव्हतं सांगितलं, आज सांग. तर ह्याचं हेडलाईन आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन द्यायचंय तर ते कसं टाकायचं. आता बघा मी जे पण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही कुठं स्टोअर करून ठेवताय, पायामध्ये का गुडघ्यामध्ये, कुठे ठेवताय स्टोअर करून. हा हा बोला की बरोबर बोलता. ब्रेन मध्ये. आणि ब्रेन कुठं असतं, डोक्यामध्ये.
मग तुम्हाला आता हे जे हेडलाईन आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचं तर ते कुठं टाकायचंय? ब्लॉगच्या डोक्यामध्ये टाकायचं. मग ब्लॉगचं डोकं कुठं आहे आणि ते कसं ओपन करायचं? कसं ओपन करायचं येतं का तुम्हाला? मग कधी पण लक्षात ठेवा, वेबसाईट असेल किंवा वेबसाईटचं पेज असेल किंवा ब्लॉग असेल, तर टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन त्याला दिलंय का नाही? आता आपण काय करू? इथं ओपन केलं किंवा हा ब्लॉग ओपन केला आणि ह्याला काय केलं? कंट्रोल यू केलं, तर इथं तुम्हाला त्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन दिसेल. तर इथं मला सांगा टायटल दिलंय का? दिसतंय का तुम्हाला कुठं? डिस्क्रिप्शन दिसतंय का कुठं? मेटा डिस्क्रिप्शन दिसतंय का कुठं? दिसतंय का? नाही. का नाही दिसत? कारण टाकलं नाही म्हणून.